ताईच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिला जातोय. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली. याच्यानंतर सामना रंगणार आहे तो म्हणजे श्रीजा आणि अद्देश शिवाय यांच्यामध्ये लढत पाहायला भेटेल. नक्कीच या जावरे सर, या आपण या व्यासपीठावर यांची कृपा करावी. तर पहिली सलामी जोडी जाते धनेश आणि निखिल. नाणेफेक जिंकलं, शतरक्षण स्वीकारलं आणि फलंदाचं नूतन निमंत्रण दिलं. स्ट्राईक मध्ये डावखुरा फलंदाज, शैलीस फलंदाज धनेश आणि पहिली तर गोलंदाजसाठी येतोय गोलंदाज मुरगन. सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटक प्रतिदार व्यक्ती पहिला संघाचे पहिल्या षटक घेऊन आला मुरगन. चला मी जोडी गणेश आणि निखिल. मुरगन तयार, पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. सरळ सोडून देतोय, ऑप्शनच्या बाहेरून जातो चेंडू. अवंतर चेंडू, अवंतर धावसंख्येने खातं खोलतंय संघाचं. पुन्हा एकदा गोलंदाज मुरगन टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला भेटतोय आणि इथे मात्र गफलत करतो शतरक्षण. शतरक्षक गफलत करतो शतरक्षण करताना आणि इथे मात्र 4 धावसंख्या रोखू शकल्या नाहीयेत. त्या 4 धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात, ते म्हणजे 5च्या घरात. मागडा चेंडू पाहायला भेटलाय मुरगन याचा. पुन्हा एकदा मुरगन तयार, फिरकावला चेंडूला, सुरेख शतरक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, हलक्याने पुश केलं चेंडूला, सुरेख शतरक्षण होतोय. तो आपल्याला धावसंख्या 6. निखिल, सुरेख फटका, सुरेख सुरेख फटका. गटाचा चषड पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येत धावपळ लागतात, त्या म्हणजे 10च्या घरात. कैलाश, आपण कुठे जिथे असाल व्यासपीठावर यायचे. कैलाश, कैलाश मात्रे. तर पहिले षटक प्रगती असताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 10च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज मुरगन तयार, मागडी गोलंदाजी पाहायला भेटते. खातं खोलतो 4 आणि निखिल. पुन्हा एकदा निखिल, मुरगन तयार आणि हलक्यात त्यांनी पुश करतो चेंडूला. धावसंख्या 11. बिरकावला चेंडूला, सुरी गोलंदाजी पाहायला भेटली. धावसंख्या 11. म्हणजे पहिल्या चेंडूवर 5 धावसंख्या होत्या, त्याच्यानंतर कमबॅक केलं. 5 चेंडूवर 6 धावसंख्या देते फक्त, तो म्हणजे मुरगन. 6 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 11च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय वरद. आणि इथे मात्र नो चेंडू पंच दर्शवतात. लाईन नो पाहायला भेटतोय. धावसंख्या 12च्या घरात. धावसंख्या 12. दुसरी षटक प्रगतीदार व्यक्ती पहिला संघाचे ना, दुसरी षटक वरद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरकवण्याचा प्रयत्न होता, पण नो चेंडू इथं पंच दर्शवतात. त्यामुळे 2 चेंडू निर्धाव पाहायला भेटतात वरद याचं. धावसंख्या 13च्या घरात. नो चेंडू. स्पेशल गोलंदाजी पाहायला भेटते वरद याची. पुन्हा एकदा वरद तयार, फिरकावला चेंडूला आणि इथे मात्र गचाल शतरक्षण आणि चौकार. नो चेंडू. गचाल माराची गोलंदाजी पाहायला भेटते, ते म्हणजे वरद याची. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात, त्या म्हणजे धावसंख्या इथे मात्र त्रिफलाचीत.
नौका फलंदाज जातोय तो म्हणजे फलंदाज प्रदीप. अच्छा, चेंडू सुरेख चेंडू पाहायला भेटला, ट्रिपल अस्थित केलं ते म्हणजे धनेश आला पण एकदा परत तयार. स्लो पकडा चेंडू होता, पटापट चेंडू आला नाही, बॅटची कडा लागली, कलेक्ट करता आला नाही चेंडू, एक धावसंख्येने रोटेट करतोय प्रदीप. मात्र स्ट्राईकला येतोय तो म्हणजे निखिल. निखिल मदार असेल, मोठे फटके मारावे लागतील निखिलला. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या स्थिर, धावसंख्या एक, धावसंख्या एक. पण नो चेंडू पाहायला भेटतोय. चांगलं बॅकअप बनवायचं 1+1. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला भेटतोय. कशाला मारायची गोलंदाजी पाहायला भेटते वर्धेची. अजून 2 चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 24च्या घरात. पुन्हा एकदा वरत तयार, फिरकावला चेंडूला, कुठे बघा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही या प्रदीप याला. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातला, धावसंख्या 25. इथे मात्र सुरेख चतुष्कण पाहायला भेटतोय, धावसंख्या 26. 2 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 26च्या घरात, 13च्या सरासरी धावसंख्या पाहतोय आपण. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील, मोठा स्कोर उभा करावा लागेल. इथे मात्र 60+ स्कोर हवाय. टीम मिटिंग घेऊ नका, टीम मिटिंग घेऊ नका जास्त. तिसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधार ज्याच्या खांद्यावर देतोय तो येतोय म्हणजे कणवा. 12 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 26. आणि इथे मात्र सुरेख चेंडू, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, पुढे सरसावला होता मारण्यासाठी. इथे मात्र बाद होतोय निखिल. धावसंख्या 26. हा, 26. नौका फलंदाज येतोय हरदेव तांडे, याच्या मात्र जबाबदारी असेल, मोठा स्कोर उभा करावा लागेल हरदेव याला. आणि इथे मात्र 5 धावसंख्या. इथे मात्र 2 ढेंगातून चेंडू भुई सपाट झाला. हार्दिक यांनी ठरवलंय की रनआउट तर करायचंच करायचं कोणाला तरी. मागच्या सामन्यामध्ये 2 रनआउट केले होते, आताही रनआउट 3 रनआउट केले होते, आताही चौथाही रनआउट झाला असता. पण एकदा गोलंदाज तयार, सुरेख फटका, सुरेख सुरेख फटका. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 35. चेंडूला स्वतःच्या चेंडू जातोय, कमबॅक करतोय, धावसंख्या 35. शॉट. आणि इथे मात्र बाद. तोटी धावांचा प्रयत्न फसला गेला, धावसंख्या 35. सुरेख फटका होता, एवढं चांगलं क्षेत्रक्षण इथं पाहायला भेटलं. धावसंख्या 35. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र हारदेव पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या, धावसंख्या 35. शेवटचं षटक असेल, धावसंख्या 35च्या घरात.
धावसंख्या 35. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. गोलंदाज अरे काहीतरी पुश करण्याचा प्रयत्न होता. टॅप झाला चेंडू स्वतः यष्टिरक्षक सूर्यकिरण हरीश. धावसंख्या 35. आणि इथे मात्र बाद होतोय. नो चेंडू. इथं मात्र नो चेंडू मात्र बाद होतोय फलंदाज. बॉल काउंट. दीपक बरेच वर्षानंतर पाहतोय आपण दीपक दादा. धावसंख्या 36. आणि भिरकावला चेंडूला. आणि इथे मात्र चेंडू 2 धावसंख्या मात्र रोखू शकले नाहीये. धावसंख्या 38. धावसंख्या 39. अजून 2 चेंडू शिल्लक या षटकातले. शेवटचे षटक. धावसंख्या 39. आणि इथे मात्र बाद होतोय फलंदाज. पडण्यासाठी जो फलंदाज आलोय तो म्हणजे आणि त्यानंतर बाद होतो. 40 धावसंख्या आणि 41 धावांचं आव्हान असेल. 40 धावसंख्या काढून 41 धावांचं आव्हान सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला भेटली या संघाची. याच्यावर समाज करते माझे सहकारी मित्र अमर दादा. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण टॉससाठी कॉल देऊया. आता ही दुसऱ्या फेरीची मात्र समाप्तीचा राऊंड चालू आहे. तिसऱ्या फेरीला सुरुवात होताना बघायला मिळेल. पहिलाच सामना आपण अनुभवणार आहोत थर्ड राऊंडमध्ये. जय माता दी करावे वर्सेस मिथिलेश पॅन्थर्स. चला जय माता दी संघाचा कर्णधार जयेश टांडेल आणि मिथिलेश पॅन्थर्स संघाचा कर्णधार दोघांनी विनंती असेल मॅक टॉससाठी यायचं आहे. जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित नाही झाले पहिला चेंडू डिलिव्हर होण्यात तर षटक कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांनी सूचित केलंय 4 ऐवजी 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. जय माता दी वर्सेस मिथिलेश पॅन्थर्स. आणि जो संघ उपस्थित असेल संघनायक त्याला नाणेफेकीचा कॉल जिंकला दिला जाईल. मॅच सुरुवात झाली. बॉल पडला तर 3 षटकांची लढत होईल. रोनक जर टॉस साठी आला तर 3 षटकांची लढत होईल याची नोंद घ्यायची आहे. चला रोनक टांडेला आलाय. जयेश टांडेला आलाय. चला टॉस करण्यासाठी मी टॉससाठी दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. मी विनंती करेन हिमांशू पंकज दादा मात्र बिहाइंड पडद्यामागे गेलेत नाही तर पंकज दादांना बोलवणार होतो. चला हिमांशूच्या हस्ते मात्र आता आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. एका बाजूला जय माता दी संघाचा कर्णधार जयेश टांडेल त्याच्या अगेन्स्ट मध्ये मिथिलेश पॅन्थर संघाचा कर्णधार रोनक टांडेल. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. चला जय माता दी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजासाठी आमंत्रित निमंत्रित केलाय मिथिलेश पॅन्थर संघाला. आपण चालू सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. 41चं टार्गेट आहे. 41चं टार्गेट आता मात्र सेट केलाय आणि पहिलाचा रिव्हर्स स्वीपचा फटका बघायला मिळतोय. हा आलाय दर्जेदार चौकार. लगातारचे 2 चेंडूवरती 2 4 आले. चला माझा पहिला चेंडू कुठेतरी मी टॉसकडे लक्ष होतं त्याच्यामुळे
समजले 2 चेंडूवरती 2 चौकार आले. 2 चेंडूमध्ये 8 धावांची सलामी दिली आहे. फलंदाजाचं नाव आहे विपुल भोईर, एक मातब्बर फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 इन अ रो. एक्सलंट बॅटिंग. व्हॉट अ ब्रिलियंट bit of batting this is. While chasing 41 runs, the first 3 runs, 3 fours on the in a row. ते 3 आता मात्र षटकार, सर्कल आउट. कुठेतरी नियंत्रण हरवलाय. पहिल्या 3 चेंडूंवरती 12 आल्या होत्या. कुठेतरी संयम राखणं गरजेचं होतं आणि संयम राखताना कुठेतरी चुकी झाली आहे आणि फलंदाज विपुल भोईर बॅक टू द डक आउट. सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना बघायला मिळाला. लगातारचे मात्र कुठेतरी 3 चौकार टोलवले गेले. 3 चौकार टोलवत असताना नंतर चौथ्या चेंडू खेळत असताना मात्र कुठेतरी दमछाक झाली आहे आणि दमछाक होत असताना कुठेतरी आउट ऑफ द सर्कल फलंदाज बाद होताना बघायला मिळाला. न्यू मॅन, नवीन फलंदाज आलाय आकाश. इन ॲट नंबर 3 वरद नॉन स्ट्राईक एंडला. एक धाव काढली गेली. 13 धाव धावपळ करते बघतोय. आता पुन्हा एकदा सिंगल बघायला मिळते. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाची सांगता झाली मित्रांनो, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघताय 1-5-14. वाईल्ड 41 रन्स. पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी 41 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. कुठेतरी 41 धावांचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल झाली होती. मात्र चौथ्या चेंडूवरती विकेट आली. कुठेतरी आता मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात होताना आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर आपण रविराज ऑन बॉलिंग ट्रॅक. स्ट्राईक एंडला फलंदाज वरद. हा चेंडू आता मात्र बिटवीन टू फिल्डर्स खेळून काढलाय. आता मात्र फुटवर्क बघायला मिळतो. एकदा दोन पण दुसऱ्या त्याचा प्रयत्न आणि कुठंतरी कलेक्शन करत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून चुकी झाली. फलस्वरूप काय झालंय, 2 धावा बघायला मिळतात पहिल्या चेंडूवरती. 2 ने स्कोर पुढे गेलाय. 16 वरती 16 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. वाईल्ड चेसिंग 41 रन. 16 धावा धावपळकावरती एक फलंदाज बाद झालाय. वरद. कुठेतरी आता मात्र आणखी एक फलंदाज बाद झाला असता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कुठेतरी चुकी झाली. फलस्वरूप जीवदान मिळालं आणि 2 धावा देखील मिळाल्या. आता मात्र टॅप केलाय. टॅप सक्सेसफुल, टॅप कडक टॅप बघायला मिळतोय. चौकाराने मात्र धावसंख्या आता मात्र पुढे जाताना बघायला मिळेल. कुठेतरी वरदच्या माध्यमातून देखील एक चांगला फटका बघायला मिळाला आहे. तर क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवतोय. आता मात्र पॅडल स्वीप करत असताना कुठेतरी आता डायरेक्ट हिट करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही गोलंदाजाचा. डॉट बॉल मात्र आला. कुठेतरी 41 धावा डिफेंड करत असताना कशा प्रकारे आता मात्र रणनीती आखली. हा चेंडू टॅप केला. कडक टॅप. मात्र हार्देव सारखा दर्जेदार क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघा. स्कोर झालाय 21. अजूनही 20 धावांची गरज असेल. 14 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू आता मात्र जस्ट गाइडेड टुवर्ड्स ऑफ साइड फॉर द 4 रन्स. कुठेतरी शक्तीपेक्षा युक्तीला महत्व दिलंय आकाशच्या माध्यमातून. एक दर्जेदार ऑफ साईडला टोळवलेला फटका बघितला आणि फलस्वरूप 4 धावा आपल्या संघासाठी जमवल्या गेल्यात. 4 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. कुठेतरी एक चांगला खेळ साकारलाय. विपुल परतल्यानंतर ह्या दोन्ही फलंदाजांनी कुठेतरी धुरा सांभाळले. आपल्या संघासाठी चांगला खेळ साकारत असताना बघायला मिळतात. हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप करत असताना कुठेतरी चेंडू अंगावरती आदळला जातोय. एक धाव मात्र मिळतीये. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील 12. 12 मध्ये काढायचे असतील 15. मॅच अजूनही रंगात येऊ शकते. फलंदाजी करणारी टीम कुठेतरी पुढे सरसावली. मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम आदेश टीम देखील कमबॅक करू शकते. जर ह्या षटकात जर चांगली कामगिरी आपल्याला रोहितच्या माध्यमातून बघायला मिळाली, 1-2 चांगले डॉट बॉल, एखादा विकेट, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारी टीम लिफ्ट होईल. पुन्हा एकदा त्यांच्या मध्ये उत्साह संचारेल. पुन्हा एकदा ते मात्र कुठेतरी मॅच मध्ये परत शिरकाव करण्यासाठी कमबॅक करताना बघायला मिळतील. नेक्स्ट बॉल रोहित ऑन बॉलिंग ट्रॅक इन फ्रंट ऑफ हिम आकाश. हा चेंडू ऑफ साइडला जस्ट गाइडेड टुवर्ड्स ऑफ साइड रिझन फॉर द 4 रन. चौकाराने मात्र ह्या षटकाची सुरुवात झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वरती 30. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 11 रन्स नीडेड विथिन 11 डिलिव्हरीज. हा चेंडू आता मात्र मॅचची हवा काढणारा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. 5 धावा मिळतात. पंजाने मात्र स्कोर पुढे गेला. आता मात्र सामना कुठेतरी एकतर्फी होताना बघायला मिळतोय. कुठेतरी संघर्ष बघायला मिळत नाहीये. आता शिवाय लॉन्स टीम कुठेतरी क्षेत्ररक्षण करत असताना मात्र आता
हे लो स्कोर डिफेंड करत असताना त्यांच्या माध्यमातून कुठेतरी निराशाजनक कामगिरी बघायला मिळते. आता मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल का? नाहीये. प्रयत्न केला गेला होता मात्र कुठेतरी गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कलेक्ट करत असताना चुकी झाली आहे. एक धावेने स्कोर पुढे गेलाय. हा चेंडू आता फाईन स्वीप केलाय. वरदकडे असलेला क्लास, वरदकडे असलेला दर्जा, वरदकडे असलेला मॅच टेम्परमेंट पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला सिद्ध केलाय. ही इज अ ब्रिलियंट प्लेयर. आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला फटका खेळला गेलाय. आउटसाइड द लेग स्टिक आणि मॅच फिनिश. 41 झाल्या ना? येस, मॅच फिनिश. श्रीजा 11 टीमचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. कुठेतरी या सामन्यामध्ये दर्जेदार खेळ साकारला गेला आणि हार्ड खानदेशी वायलॉन्स टीम ह्या स्पर्धेमध्ये अजून भरपूर खेळ बाकी आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्या माझ्यापर्यंत अपडेट पोहोचवले जातील. ऑफिशियल स्कोरर अमित कडूच्या माध्यमातून आणि लाईव्ह स्कोरर आहेत स्वतः प्रेक्षक वाहिनीचे सर्वेसर्वा कैलास मात्रे यांच्या माध्यमातून. तोपर्यंत दोन्ही टीमचे हस्तांदोलन